बघा शेवट तुम्ही कुठलंही कार्य करा कोणतंही, पण ते देवाला धरून जर असेल ना तर ते गोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणतात ना चर्म हाड, ज्यावेळी बघा मांस सुद्धा गोड झालं, मांस चर्म हाड. मांस कसं गोड झालं लक्षात घ्या. एक सजन कसाया नावाचा कसाई होता. तुम्ही सर्वांनीच हे उदाहरण ऐकलेली आहेत. पण सजन कसाया मांस विकण्याचं काम करत होता. त्याचा व्यवसायच होता मांस विकणं. मला सांगा मांस विकणं वाईट आहे का चांगलं आहे? हा वाईट आहे का नाही? परंतु तो मांस विकायचा. रोज सकाळी उठलं की चंद्रभागेचं स्नान करायचा, भगवंताचं दर्शन घ्यायचा. गळ्यामध्ये 2-2 तुळशीच्या माळा होत्या आणि मुखामध्ये सतत देवाचं नाव असायचं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि त्याचा तो व्यवसाय चालू असायचा. एवढी भक्ती होती, एवढी भक्ती होती की साक्षात ते पंढरपूरचं परब्रह्म त्या सजन कसायाला मांस विकू लागलं. म्हणजे मांस गोड झालं की नाही? पुढे सांगितलं हाडं गोड झाली हो हाडं. ज्यावेळी मंगळवेढ्याला भिंत कोसळली आणि त्या भिंतीमध्ये संत चोखोबा मरण पावले, त्यावेळी देवानं सांगितलं नामदेव महाराजांना की नामा, माझा भक्त मंगळवेढ्याला एका भिंतीमध्ये दबलाय, मेलाय, त्याची हाडं आणून पंढरपूर